विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे फेसबुकच्या या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं परत मनापासून स्वागत करतो. आजचा व्हिडिओ मध्ये जर बघितलं तर 12वी जस्ट जे पासआउट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण की बघा आम्ही जेव्हा YouTubeला लेक्चर घेत असतो त्या ठिकाणी जर बघितलं तर 10वी आणि 12वीचे पण विद्यार्थी जॉईन होतात आणि ते वारंवार प्रश्न करतात की सर आमचं आता जस्ट 12वी झालेली आहे. तर आम्ही राज्य सेवा किंवा MPSC किंवा कंबाईनची तयारी करू शकतो का? तर सगळ्यांना त्या ठिकाणी कमेंट्सद्वारे ॲन्सर देणं किंवा रिप्लाय देणं शक्य होत नाही. म्हणून आज स्पेशल 12वी पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा 10-15 मिनिटाचा अतिशय महत्त्वाचं जीवन घडवणारा सेशन घेऊन आलेलो आहे. मित्रांनो तुमचं जर आता जस्ट 12वी झाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की हा व्हिडिओ जो 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, तुमचं जीवन किंवा आयुष्य बदलू शकते हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. ओके. आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर एमपीएससीची तयारी आम्ही ऐकलेली आहे की बाबा आमचे जे सिनियर आहेत ते एमपीएससीची तयारी करतात किंवा आमच्या गावातून काही विद्यार्थी जे आहे समजा पासआउट झालेले आहेत ते जॉबवर आहे, काहीतरी अधिकारी बनलेले, आम्हाला पण बनायचं आहे सर. तर आम्हाला कसं तयारी करावं लागेल असे म्हणजे भरपूर प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला तेच सांगतोय की बाबा या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नाचं जर बघितलं म्हणजे काय सिलेबस असतो, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण करू शकतो की नाही करू शकत, कोणते पुस्तक वाचायला पाहिजे, आम्ही काय करायला पाहिजे, आमचं ग्रॅज्युएशन आता जस्ट चालू होणार आहे, म्हणजे आता आम्ही फर्स्ट इयरला जाणार आहे, त्याच्यानंतर कॉमर्स घेऊ की सायन्स घेऊ की आर्ट्स घेऊ, काय घेऊ सर? या सगळ्या प्रश्नाचे जे काही तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, ओके, सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचा फायदा आहे. एमपीएससीचा अभ्यास 12वी नंतर करता येतो का? तर येस, याचं उत्तर जर बघितलं, पहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की बाबा 12वी नंतर मी एमपीएससीचा किंवा राज्य सेवाचा प्रिपरेशन करू शकतो का? तर याचं उत्तर आहे येस. जर तुम्हाला आता बघा तुम्ही सध्या ग्रॅज्युएशनला आहात, बरोबर आहे, आता फर्स्ट इयरला जाणार आहात, तर याच्यामध्ये जर बघितलं सर आमचं जस्ट 12वी झालेली आहे, तर राज्य सेवेची तयारी कशी करू? बरोबर आहे. आता समजून घ्या, आपण करू शकतो, बरोबर आहे की 12वी नंतर आपण सुरुवात 100% करणं गरजेचं आहे. कारण की जिथपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन होणार म्हणजे 3 वर्ष तुम्हाला मॅक्झिमम म्हणून आपण 3 वर्ष तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी लागणार आहे. तर त्या ठिकाणी तुमचा राज्य सेवाचा अभ्यास जर बघितला विद्यार्थी मित्रांनो, तो 50% अभ्यास झालेला असणार. राज्य सेवाचा एमपीएससीचा आपण म्हणू शकतो 50% अभ्यास झालेला असणार. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग सर इकडे कॉलेज चालू आहे, इकडे राज्य सेवेची तयारी कसं करायची? तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 2-3 तास वेगळं देणं आहे. 2-3 तास जसं आपण इन्स्टाला देतो रील्स स्क्रोल करण्यासाठी, तेवढं जरी वेळ दिलं तुम्ही, तर तुमचं जस्ट ग्रॅज्युएशन इकडे ग्रॅज्युएशन होणार, इकडे जर बघितलं तुम्ही एमपीएससी मधून एखादी पोस्ट अधिकारी बनणार. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा 12वी नंतर लगेच अभ्यासाची पूर्वतयारी सुरू करता येते. ओके, त्याच्यानंतर जर बघा याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही 12वी नंतर जर सुरुवात करत असाल तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय करायचं आहे, 5वी ते 12वीचे जे शालेय पुस्तक आहे तुम्हाला ते वाचायचं आहे. मग सर हे सगळं पुस्तक जमा करावं लागेल का? आता जर बघितलं मार्केट स्मार्ट झालेलं आहे, तुम्ही पण स्मार्ट बना. एक मार्केटमध्ये ठोकळा आलेला आहे. म्हणजे स्टेट बोर्ड ठोकळा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर बघितलं तर 12वी पासून तर 5वी पासून तर 12वी पर्यंत जे काही समजा शालेय पुस्तक आहे त्याच्यामधला जो क्रक्स आहे, क्रक्स म्हणत आहे मी, म्हणजे जे महत्वाचा गाभा आहे तो त्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. ठोकळा आहे तो स्टेट बोर्ड ठोकळा आहे. तो पण तुम्ही घेऊ शकता किंवा 5वी ते 12वी पर्यंत जे शालेय पुस्तक आहे ते पण तुम्ही रट्टा मारू शकता. 2-3 तासच अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तुमचा याच्यामध्ये काय फायदा होणार, तर तुमची पदवी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत जर बघितलं तर तुमचा 50% त्या ठिकाणी काय झालेलं असणार, अभ्यास झालेला असणार या ठिकाणी. ओके, मग सर 50% तुम्ही जे म्हणत आहे ते आता बघा 50% साठी जर बघितलं तर तुम्हाला अजून त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तर ओके, उघडा कान, ऐका नीट, समजून घ्या. एमपीएससीचा फॉर्म भरण्यासाठी वय किती असावे? दुसरा प्रश्न आला होता मला युट्यूबला की बाबा सर एमपीएससीचा फॉर्म मला भरायचा जर असेल तर वय किती लागते? आता वय कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो फक्त 19 वर्ष आहे. येत आहे तुमच्या लक्षात 19 वर्ष, पण तिथपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण असायला पाहिजे. मग सर ग्रॅज्युएशन कम्प्लीट नसेल तर फॉर्म भरता येत नाही का? फॉर्म भरता येतो. तुम्ही जर फायनलला असाल, फायनल इयरला असाल तर तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी भरता येतो. पेपर पण देता येतो. कोणता? तर प्रिलिम्सचा म्हणजे पूर्व परीक्षेचा पेपर देता येतो. पण मुख्यचा देता येत नाही, कारण मुख्यसाठी जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. म्हणजे ज्याला आपण अपियर म्हणतो, अपियर म्हणून तुम्ही जर बघितलं फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं ओपन साठी जर बघितलं कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय जर बघितलं 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, जे विद्यार्थी आता तयारी करत आहेत त्यांना माहित आहे, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगत आहे.
त्याच्यानंतर ओबीसी, एससी, एसटी म्हणजे मागासवर्गीयांसाठी जर बघितलं तर ही वय अजून वाढून 5 वर्ष वाढून 43 वर्ष करण्यात आलेले आहे. म्हणजे 43 वर्षापर्यंत काय फॉर्म भरू शकतो, पेपर देऊ शकतो. ओके. आणि त्यानंतर जर बघितलं खेळाडू आणि माजी सैनिक जर असं नियमानुसार वयात अतिरिक्त त्याच्यामध्ये वाढ देण्यात येते. हे कशाच्या बाबतीत बघितलं आपण? दुसरा प्रश्न होता तुमचा की सर वयाच्या बाबतीत सांगा तर. 19 वर्ष असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर 18 वर्ष आलं नाही. बिलकुल नाही म्हणजे नाही. येते तुमच्या लक्षामध्ये. नंतर बघा आता या ठिकाणी जर चेक केलं ना तर एमपीसीचा फॉर्म भरण्यासाठी शिक्षण किती असावे? आता शिक्षण किती असावे तेच तुम्हाला सांगणार आहोत की बाबा शिक्षण किती पाहिजे. तर या ठिकाणी जर ग्रॅज्युएशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो पदवी अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे पदवी. मग सर तुम्ही तर म्हणत होते अपियर. हा, अपियर साठी जर तुम्ही फायनल इयर जर असाल तर अपियर म्हणून तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता. पण मुख्य परीक्षा तुम्हाला म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले तर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येत नाही. त्याच्यासाठी जर ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे, पदवी त्या ठिकाणी काय पाहिजे बेटा कंप्लीट पाहिजे. मग याच्यासाठी शाखेचं काही बंधन आहे का सर? अजून विद्यार्थ्यांचे म्हणजे खोल प्रश्न असतात. आता 12वी वाले विद्यार्थी आहे तुम्ही, बरोबर आहे, तुमचे प्रश्न असणारच कारण तुम्ही नवीन आहात, बरोबर आहे. याच्यामध्ये जर अजून प्रश्न काय असतो की सर आर्ट्स असलं तर चालते का? कॉमर्स, माझं सर सायन्स आहे मग मला देतात का? असं काहीही बंधन नाहीये की तुम्ही आर्ट्सचे असाल, सायन्सचे असाल किंवा कॉमर्स असाल, कोणतीही पदवी, एनी पदवी, बरोबर आहे, कोणतीही पदवी जरी असेल, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची जरी असाल तरी त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो. मग बरेच विद्यार्थी काय करतात की सर म्हणजे चुकी करतात. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगणार की चुकी करू नका. काय चुकी करू नका? आता अनुभवातून सांगत आहे की बरेच विद्यार्थी काय करतात की सर मला जर बघितलं राज्यसेवाची तयारी करायची आहे, माझं जर बघितलं 11वी-12वी सायन्स होतं, बरोबर, 11वी-12वी काय होतं सायन्स होतं, तर आता मी काय करतो आर्ट्स घेतो, BA ला ऍडमिशन करतो, ते पण मुक्त विद्यापीठामध्ये मी ऍडमिशन करतो आणि या ठिकाणी जर बघितलं तर फुल टाइम मध्ये जर बघितलं तर मी काय करतो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. ही अत्यंत मूर्खपणा आहे. म्हणजे या काळामध्ये जर अलीकडल्या काळामध्ये जर बघितलं तर असंच चालू आहे. बरेच विद्यार्थी काय करत आहेत की बाबा मुक्तला जर बघितलं तर ऍडमिशन घेत आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती तयार करत नाही, मी तुम्हाला भिवून देत नाही, पण समजून घ्या तुम्ही ज्या ठिकाणी ग्रॅज्युएशन करत आहे, ज्या ठिकाणाहून तुमचं 12वी झालेलं आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून म्हणण्यापेक्षा असं म्हणायचं आहे मला, ज्या शाखेतून तुमचं आता समजा 12वी झालेलं आहे म्हणजे आर्ट्स असेल, सायन्स असेल, त्याला समोर नाही. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की पदवी जर बघितलं तुम्ही चांगल्या शाखेतून करा. म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचं जर असेल तर सायन्स, इंजिनिअरिंगचं असेल इंजिनिअरिंग. विद्यार्थी मित्रांनो, परत मी तुम्हाला सांगत आहे की जर समजा प्लॅन बी असायला पाहिजे, जर समजा तुमचं समजा राजेशा किंवा कंबाईन क्रॅक झाली नाही तर तुमच्याकडे पदवी तरी चांगली असायला पाहिजे की बाबा आपण त्या बेसिसवरती कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉब करू. मग सर आम्ही करूनच दाखवणार, हो करून दाखवता तुम्ही, पण बॅकअप प्लॅन असायला पाहिजे सोबत. मला असं वाटतंय तुम्ही जर सर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये फॉर्म भरतो सर मी इकडं ग्रॅज्युएशन तिथं करतो आणि या ठिकाणी जर बघितलं तर काय करतो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, आहे की नाही? सगळ्यांनी जर असंच केलं असतं, सगळे जर पास जर झाले असते तर बाकीच्या शाखा बंद पडल्या असत्या, बरोबर आहे की नाही? मला फक्त याच्यातून असं म्हणायचं आहे चांगल्या शाखेतून पदवीच्या शेवटच्या वर्षाला जर बदल असणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जर बदल इथं कुठं म्हटलं होतं मी, हा इथं बघा चांगल्या शाखेतून तुम्ही काय करा बाबा पदवी घ्या. म्हणजे असं करू नका की आर्ट्स घेतो तिकडं तसं करतो, मुक्त घेतो असं करतो, फलाना ढिमक. ओके, इथं ज्याही शाखेतून तुम्ही समजा आता सध्या चालू आहे त्या शाखेमध्ये कंप्लीट करा. आणि या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो फक्त पासिंग महत्वाचं आहे. पदवीला सर काहीतरी टक्केवारी आहे का की बाबा 75+ टक्केवारी पाहिजे तेव्हा तो राज्यसेवाचा फॉर्म भरता येतो किंवा राज्यसेवाचे पेपर त्या ठिकाणी देतो? बिलकुल नाही. तुम्ही पास पाहिजे, पण तिकडे पास पाहिजे. इथं लक्षात ठेवा, इथं पासिंगच आहे, पासिंग मार्क्स आहे. कशामध्ये? टक्केवारीचं काही अट आहे का ग्रॅज्युएशनला? बिलकुल नाही. अंतिम वर्ष फायनल इयर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी पूर्व परीक्षा देऊ शकतात. ते मी मगाशी सांगितलं तुम्हाला अपियर म्हणून. आता बघा ग्रॅज्युएशन कशातून केलं तर योग्य राहील याचं उत्तर दिलेलं आहे. ग्रॅज्युएशन तुम्ही कशातूनही करा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, पण चांगली पदवी त्या ठिकाणी घ्या. ओके, त्याच्यानंतर जर या ठिकाणी बघायचं आहे कला शाखा आहे, त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे विषय पदवीतच कव्हर होतात जर तुम्ही घेतलं तर BA मध्ये. बरोबर, स्वतःची आवड ज्या विषयात तुम्हाला रस आहे त्यातून ग्रॅज्युएशन करायचं आहे. म्हणजे असं नाही करायचं की बाबा मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे म्हणून मी आर्ट्स घेतो, म्हणजे सायन्सचा कार्यकर्ता आहे तो आर्ट्स घेऊन जर बघितलं तर राज्यसेवेची तयारी करत आहे असं काही नाही. इंजिनिअरिंग, डॉक्टर, त्याच्यानंतर जर बघितलं तर BSc, MSc वाले पण जर बघितलं टॉप करतात, महाराष्ट्रातून टॉप करतात. तुम्हाला पण जर समजा टॉप करायचं असेल तर ज्या
समजा शाखेमध्ये तुमचं समजा 12वी झालेली आहे त्या शाखेला कंटिन्यू करा, असं चेंज नका करू असं मला वाटते. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं आता समोर समजून घ्यायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की बाबा तुम्ही आता 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएशनला आहात आणि आता तुम्हाला जर बघितलं घरी राहून राज्यसेवेची तयारी करायची म्हणजे तुम्हाला कुठेतरी क्लासला जायला वेळ नाहीये. कॉलेज पण करणं, त्याच्यानंतर कॉलेजचा पण अभ्यास करणं, त्याच्यानंतर 2-3 तास जर बघितलं तर राज्यसेवेची पण तयारीसाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे. मग तुम्ही घरी राहून करू शकता का? 100 नाही 200% मग तुम्ही घरी राहून पण विद्यार्थी पास झालेले आहे. कारण पहिल्यासारखं नाही. आता सगळं जर बदल कोरोनाच्या नंतर सगळं काही चेंज झालेलं आहे. डायरेक्ट जग असंच दिसतो तुम्हाला. येते तुमच्या लक्षात. मग घरी राहून तुम्ही तयारी करू शकता का? याचं उत्तर आहे येस. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुकचं आता ज्या चॅनलवरून तुम्ही समजा व्हिडिओ पाहताय मग त्यांचं ऍप आहे. म्हणजे आपलं ऍप आहे टेक्स्टबुक नावाचं. तो प्ले स्टोअरवरून तुम्हाला मिळून जाणार. तो ऍप डाउनलोड करायचा आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं राज्यसेवा एमपीएससी ही जी बॅच आहे विद्यार्थ्यांची ही फाउंडेशन बॅच आहे. याच्यामध्ये इंटिग्रेटेड बॅच आहे. याच्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू सगळं सिलेबस कव्हर करून देण्यात येत आहे. मग सध्या जर बघितलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं 2-3 दिवस ऑफर मध्ये ही बॅच आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की 42,999 रुपये याची ही किंमत आहे. पण तुम्ही ग्रॅब द ऑफर, तुम्ही ही जी ऑफर आहे तुम्ही उघडून पाहू शकता की बाबा ही किती असणार. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास नाही म्हणत आम्ही तर 100%, 60% प्लस, 60% पेक्षा जास्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये प्राइस मध्ये ठीक आहे काय होताना दिसत आहे, आपल्याला एक ऑफर दिसत आहे की बाबा 42,999 ची बॅच 60% प्लस याच्यामध्ये ऑफर दिल्या जात आहे. आणि ही ऑफर किती असणार हे तुम्हाला ऍप मध्ये जाऊनच काय करायचं आहे, बघायचं आहे. मग याच्यामध्ये काय काय लाईफ टाइम साठी व्हॅलिडिटी असणार. म्हणजे तुम्ही जिथपर्यंत समजा राज्यसेवेची तयारी करताय ना तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे सर ते रेकॉर्डेड असणार नाही, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्ही व्हिडिओ बघू शकता. म्हणजे सर आम्ही लाईव्हचा टाइम जर आमचा तेव्हा कॉलेजचा टाइम असलं तर मग रेकॉर्डेड बघा. येते तुमच्या लक्षामध्ये लाईफ टाइम साठी असणार आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, 3 दिवस ही ऑफर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बरेच विद्यार्थी ऑनलाईनला जर बघितलं तर थोडं भितात की बाबा कसं काय पेमेंट करायचं वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो तुम्ही कुठेही फिरून जाणार, तुम्ही माझ्यापाशी येणार आहे. त्याच्यासाठी कुठं फिरू नका विद्यार्थी मित्रांनो. हा माझा मी नंबर देत आहे 8888030869. हा माझा नंबर आहे. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला जर बघितलं सर ग्रॅज्युएशन होता होता जर बघितलं पोस्टवर लागायचं आहे तर तुम्ही मला कॉल करा. कॉल करण्यापेक्षा मेसेज करा व्हॉट्सअपला की सर आम्हाला राज्यसेवेची बॅच जॉईन करायची आहे. समोर बघा विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी जर बघितलं तर ही बॅच आहे कंबाईनची बॅच. याच्यामध्ये कंबाईन, याच्यामध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ वगैरे ह्या पोस्ट असतात. कंबाईन बी आणि सी ची बॅच ही 2027 ची बॅच आहे. ही तुम्हाला 1.5 वर्षासाठी दिसत आहे. किती रुपयाची आहे? 10,999 रुपयाची ही होती. पण सध्या ऑफर मध्ये चालू आहे. ती ऑफर तुम्हाला ओपन करायची आहे. ठीक आहे. कधी तर ऍप मध्ये तुम्ही जेव्हा समजा रजिस्ट्रेशन करणार तेव्हा तुम्हाला ही ऑफर दिसणार आहे. त्या ऑफर साठी पण तुम्हाला काय करायचं, माझा जो नंबर तुम्हाला मी देत आहे त्याच्यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा की सर मला वाटतं की बाबा मला राज्यसेवेची तयारी करायची आहे, कंबाईनची तयारी करायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही याची तयारी करायची की बाबा कंबाईन आणि राज्यसेवा असं सगळंच करायचं आहे तर ही जर बॅच जर बघितलं विद्यार्थी लाईफ टाइम साठी आहे. 46,999 रुपयाची ही बॅच आहे. पण तुम्हाला मी सांगत आहे की 60% प्लस जर बघितलं तर सध्या ऑफर चालू आहे. 60% प्लस म्हणजे जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे 20-25 हजार मध्ये ही बॅच तुम्हाला मिळून जाणार. तर या ठिकाणी तुम्हाला ही बॅच जर घ्यायची असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करा. कुठं फिरू नका. कारण की मोबाईल नंबर कोणीच देत नाही विद्यार्थी मित्र. मी माझा डायरेक्ट मोबाईल नंबर देत आहे 8888030869. हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा की सर आम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. कोणती बॅच जॉईन करायची आहे ते पण मला खाली कमेंट्स मध्ये सांगायचं. कमेंट्स मध्ये सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हॉट्सअपच करायचं आहे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. आता बघा समोरचा तुमचा प्रश्न काय असणार, एमपीएससीचा सिलेबस कसा असतो. आता एमपीएससीच्या सिलेबस साठी जर बघितलं आपल्या ज्या युट्यूब चॅनल वरून तुम्ही जर समजा व्हिडिओ बघत आहे त्याच्यामध्ये जर सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेले आहे. पण तरी तुम्हाला मी एकदम साध्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. एमपीएससीचं लक्षात ठेवायचं सिलेबस 3 टप्प्यामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. एक आहे प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर काय दिसतो तुम्हाला इंटरव्ह्यू. आता पूर्व परीक्षामध्ये जर बघितलं 2 पेपर असतात विद्यार्थी मित्र, सामान्य अध्ययन जीएस आणि लक्षात ठेवायचं सीसॅट, बरोबर आहे की. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न असतात म्हणजे एमसीक्यू टाइप या ठिकाणी प्रश्न असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मुख्य परीक्षेमध्ये जर बघितलं मेन्सच्या एक्झाम मध्ये वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह लेख म्हणजे जसं आपण
आपला पेपर लिहितो ना, येत आहे तुमच्या लक्षामध्ये? ग्रॅज्युएशन मध्ये किंवा समजा 10वी-12वी पर्यंत जे काही समजा लेखी पेपर डिस्क्रिप्टिव्ह, बरोबर आहे? तसे या ठिकाणी प्रश्न असतात तुम्हाला. या ठिकाणी ज्ञानाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानाची गरज कधी होणार? जेव्हा तुम्हाला जर बघितलं तर विचार करता येणार. जेव्हा तुम्हाला विचार करता येणार, तेव्हा तुम्ही जर बघितलं छान पद्धतीने तिथं निबंध लिहू शकणार. लिहिणं तर महत्वाचंच आहे. लिहिण्यासाठी जर बघितलं तर डोक्यामध्ये काहीतरी आलं पाहिजे ना. डोक्यामध्ये काहीतरी येण्यासाठी तुम्हाला कुठून तरी शिकावं लागेल. कुठून शिकायचं? तर स्वराज्य बॅच तुम्हाला दिसत आहे, जे एमपीएससी साठी स्पेशल बनवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये अख्खीच्या अख्खी टेक्स्टबुकची टीम तुम्हाला त्या ठिकाणी गाईडलाईन करणार आहे. तर नक्की ती बॅच जॉईन करा. तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत 20-30 हजार जास्त फी नाही आहे. ओके, याच्यामध्ये आयुष्य जर घडवायचं जर असेल ना, तर 20-30 हजार जास्त फी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी चेक करत आहे, मुलाखत असणार आहे. आता मुलाखतीमध्ये जर बघितलं तर काय चेक केला जाते? व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्याची तुमची चाचणी केली जाते. म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू राहणार पॅनलच्या समोर. मग तुम्ही जर बाबा कसे बोलतात, तुमचं संवाद कौशल्य कसं आहे, त्याच्यानंतर व्यक्तिमत्व विकास किती आहे, निर्णय क्षमता कशी आहे तुमची, ते तुमचं ते चेक केला जाते. म्हणजे तुम्हाला जर बघितलं एक डेप्युटी कलेक्टर बनवल्या जात आहे, क्लास 1 अधिकारी बनवल्या जाते. तुमच्याकडे सगळेच लोक येणार आहे. जे राजकारणी लोक येणार आहे, श्रीमंत पण येणार आहे, गरीब पण लोक येणार आहे. तुमचं बोलण्याचं कौशल्य कसं आहे, तुम्ही काय निर्णय घेता, हे सगळं चेक केला जाते. मग याचं काही सर थोडं टेन्शन येत आहे, काही टेन्शन घेऊ नका, कारण की आपल्याकडे पॅनल पण आहे. ठीक आहे, टेक्स्टबुकचं पॅनल आहे की जो तुम्हाला काय करेल बाबा, गाईडलाईन करेल. त्या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये कसं इंटरव्ह्यू क्रॅक करायचं हे पण तुम्हाला शिकवले जाणार आहे. ओके, समोरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याचं काय होतं, अभ्यासासाठी कोणती पुस्तके वाचू? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या बॅच मध्ये जर बघितलं तर सगळ्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. सगळ्या लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा जर करायचं असेल तर या ठिकाणी मी दिलेलं आहे की बस स्टेट बोर्डचं तुम्हाला वाचायचं आहे. 5वी ते 12वी पर्यंत जर बघितलं स्टेट बोर्ड वाचायचं आहे. त्याच्यामध्ये विज्ञान आहे, नागरिकशास्त्र आहे, इतिहास, भूगोल आहे. आणि तुम्हाला स्टेट बोर्डचा मी ठोकळा पण सांगितलेला आहे की लेखकाचं नाव माहित नाही मला, पण स्टेट बोर्ड नावाचा ठोकळा आहे. कोणत्याही समजा स्पर्धा परीक्षेच्या तुम्ही पुस्तकाच्या त्या स्टॉलवर गेलात तर त्या ठिकाणी तो ठोकळा तुम्हाला मिळून जाणार. रंजन कोळंबे सरांचे पण पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये दिसतात. इतिहास भूगोलासाठी जर बघितलं 11वी विशेष महाराष्ट्र आणि सौदी सरांचं जर बघितलं भूगोलासाठी पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर गणित बुद्धिमत्तासाठी जर बघितलं पंढरीनाथ राणे, नितीन महाले सरांचे पण पुस्तक आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं लक्षात ठेवायचं आहे, आपलं टेक्स्टबुकच्या ऍपवरती ह्या गोष्टी सगळ्या फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे. फ्रीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. फ्रीमध्ये असेल तर त्याचा लाभ का नाही बाबा? ओके, त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्हाला रोज न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. न्यूजपेपर कोणतेही वाचत राहणार का? देशोन्नती घेतलं बाबा आणि त्याच्यामध्ये वाचलं, इथं ऍक्सिडेंट झाला, तिथं चोरी झाली, तिथं असं झालं, तिथं पाणी पडलं नाही, इथलं नळ फुटलं, ऐक असं वाचू नका. इथं लक्षात ठेवायचं लोकसत्ता याच्यामध्ये कंटेंट असतो. महाराष्ट्र टाइम द मठ्ठा म्हणतो आपण. संपादकीय पेज तुम्हाला वाचायचं आहे, एडिटोरियल. त्याच्यानंतर जर दरमहा जो समजा लोकराज्य आहे, शासकीय आहे हा, परिक्रमा मासिक आहे मार्केटमध्ये, ते पण तुम्ही वाचू शकता. कशासाठी? करंट अफेअर्ससाठी. आणि करंट अफेअर्ससाठी जर बघितलं तर आपल्या या चॅनलवरती जर बघितलं पवन सरांचे लेक्चर पण असतात, ते पण करा. त्याच्यातून पण समजा प्रश्न येतात. त्याच्यानंतर जर बघितलं हे पीआयबी कोणीच करत नाही, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ही वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो, आकाशवाणी. याच्यावरून समजा तुम्ही बातमी वगैरे वाचली तर तुम्हाला काही गोष्टी समजा आपलं जे काही चालू घडामोडी आहे त्या ठिकाणी कव्हर होतात. ओके, आणि एक गोष्ट तुम्हाला मी सजेशन देणार की बाबा स्वतःच्या नोट्स काढायला पाहिजे. तुम्ही नोट जेव्हा काढणार तेव्हा असं लक्षात येणार की बाबा मी काय वाचलं होतं, किंवा जेव्हा समजा एक्झाम मध्ये आहे तुम्हाला ते लवकर आठवणार, कारण की आपल्या हाताची नोट जर बघितलं तर ती लवकर आठवत असते. ओके, तर हे लक्षात ठेवायचं करंट अफेअर्सच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा जो आजचा सेशन आहे या ठिकाणी तर थांबावं लागणार आहे. पण जे काही समजा प्रश्न होते विद्यार्थ्यांचे की बाबा 12वी वाले विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, जे मला कमेंट्स मध्ये ज्यांनी समजा प्रश्न केले होते की बाबा काय पुस्तक वाचायला पाहिजे, सिलेबस काय असायला पाहिजे, सगळे प्रश्न मी तुमचे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून तुम्हाला काही डाऊट जर असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्स करू शकता की बाबा या टॉपिक वरती तुम्ही सर एखादा लेक्चर घ्या, आम्हाला समजा अडचण आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर चॅनलच्या खाली टेलिग्राम चॅनल आहे, ज्या ठिकाणी सगळ्या पीडीएफ वगैरे समजा अपलोड केल्या जाते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि शेवटी तुम्हाला जाता जाता मी एवढंच म्हणेल की बाबा माझा जो नंबर दिलेला आहे हा माझा स्वतःचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही काय करा, संपर्क करा. कशासाठी? तुम्हाला बॅच जर जॉईन करायचे असेल, सध्या 3 दिवस ही बॅच ऑफर मध्ये आहे. ठीक आहे, ऑफर मध्ये आहे तर याचा फायदा घ्या. आणि ग्रॅज्युएशन होता होता जर बघितलं तर तुम्हाला अधिकारी होण्याचं जो काही स्वप्न आहे
तो पूर्ण होऊ शकते, कारण की घरी बसून मोबाईलवर तुम्ही समजा हे लेक्चर पाहू शकता. ओके. आणि त्यानंतर जर बघितलं तर आता अख्खीची टीम जर तुमच्या सोबत जर असेल, तर याचं उत्तर आहे का नाही बाबा, का नाही करायला पाहिजे, असं मला वाटते. तर तुम्हाला जर वाटत असेल तर 100% याच्यावर संपर्क करा. आणि तुम्ही कुठेही जर फिरले YouTubeवरती, तर तुम्हाला माझ्याकडे येणंच आहे, कारण की टेक्स्टबुकच एक नंबरची अकॅडमी आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, जे राज्यसेवामधून जास्तीत जास्त काय करत आहे, विद्यार्थ्यांना पोस्ट काढून देण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या याच्यामध्ये जर बघितलं 75 पैकी 65 जर प्रश्न जर बघितलं, तर आपल्या या टेक्स्टबुकच्या नोट्स मधून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आले होते. हे पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुम्हाला सांगायचं होतं. ओके. या ठिकाणी थांबतो आणि पुढच्या व्हिडिओला भेटूया. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.